यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं। त्यामुळे अधिवेशनात काही धोरणात्मक निर्णय आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाईल अशी अपेक्षा होती। मात्र घडलं उलटच। ज्या मुद्द्यांची सर्वसामान्यांना देणं घेणं नाही तेच मुद्दे उकरून काढले गेले। मग त्यात औरंगजेबाची कबर असेल, वाघ्या कुत्र्याचा पुतळा असेल किंवा मग कुणाल कामराचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे उकरून काढले गेले। बघूया याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। जवळपास महिनाभर सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं, पण विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालाच नाही। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या नावाची विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून चर्चा होती, पण काही काळ खुर्ची रिकामी राहू द्या असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। बाजूच्या खुर्चीचं ना ते मला विचारा। त्याने मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य। चला, मला पद दिलं नाही म्हणून नाही, पण ते सातत्याने सांगत होते की आमची संख्या कमी आहे की जास्त आहे याचा आम्ही विचार करणार नाही। मला असं वाटलं होतं की ते एक प्रकारचे संकेत देत आहेत की भास्करराव शांत राहा, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही हे सगळं करू। परंतु मला खात्री झालेली आहे की या लोकांचा कुठल्याही संसदीय कार्यप्रणालीवर, लोकशाहीवर, घटनेवर कुठलाही विश्वास नाही। केवळ सत्तेचा माज आणि मस्ती यांच्या डोक्यामध्ये आहे। निश्चित दिल्लीमध्ये आपण बघितलं की दिल्लीमध्ये कमी त्या ठिकाणी आमदार निवडून आल्यानंतर देखील विरोधी पक्ष नेतेपद हे भाजपने दिलंय। मात्र महाराष्ट्रात तो दुजाभाव दाखवला जातोय, तो का दाखवला जातोय? कुठे विरोधकांना विरोधक या नात्यानं जे संविधानिक एक संस्कार आहेत, आपली परंपरा आहे, आणि त्या परंपरेला कुठेतरी पायमल्ली करण्याचं काम हे या सरकारकडून सुरू आहे। संविधानामध्येच म्हटलंय की विरोधी पक्ष सक्षम असेल तर सरकार व्यवस्थित चालतं। विरोधी पक्ष एकदा कमकुवत झाला की मनमर्जी चालते। इथे मनमर्जी चालू आहे आणि म्हणून त्यांना विरोधी पक्ष नेता नकोय, कारण का ते संविधानिक पद आहे आणि ते संविधानिक पद इथे असताच कामा नाही। हा या सरकारचा दृष्ट हेतू आहे आणि तो अध्यक्षांच्या मार्फत पूर्ण। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी असं प्रचंड बहुमत मिळालं। यामुळे अधिवेशनामध्ये काही धोरणात्मक मुद्दे, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जातील अशी अपेक्षा होती। तसंच महायुतीकडून मतदारांना रिटर्न गिफ्ट मिळेल अशीही आशा होती, पण यापैकी काहीही झालं नाही। पण औरंगजेबाची कबर, प्रशांत कोरटकर, दिशा सालियान ही प्रकरणं गाजली। 3 मार्च अबू आझमींकडनं औरंगजेबाचं उदात्तीकरण। 5 मार्च धनंजय मुंडे यांचा राजीनामा। 5 मार्च मंत्री जयकुमार गोरेंवरील आरोपांचा मुद्दा, संजय राऊत आणि रोहित पवार यांच्यावर हक्कभंग। 6 मार्च भैयाजी जोशींनी मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावरनं गोंधळ। 7 मार्च सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचा मुद्दा, विरोधक यावरून आक्रमक। 11 मार्च प्रशांत कोरटकर फरार आणि त्यामुळे विधिमंडळात झालेला गदारोळ। 12 मार्च शक्तीपीठ मार्ग विरोधी शेतकरी मुंबईत। 15 मार्च औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा। 17 मार्च औरंगजेबाच्या कबरीवरनं नागपुरात हिंसाचार। 18 मार्च नागपूर हिंसाचाराच्या घटनेवरनं सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आक्रमक। 20 मार्च दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून विधिमंडळामध्ये गदारोळ। 21 मार्च स्टेट बोर्डाच्या शाळेत टप्प्याटप्प्यानं सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय। 22 मार्च मुंबईतील सिमेंट रस्ते घोटाळ्यावरनं विधानसभेत रणकंदन। 24 मार्च प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मुद्दा तापला। खरं म्हणजे मी व्हॉलेंटियर करायला तयार आहे। जर विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर मी त्या संदर्भात पक्षाचा अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे आणि गरज पडली तर भुजबळ साहेब आणि मुनगंटीवार साहेब यांची मदत मी घेईन। सरकारमध्ये असताना त्यांची भूमिका आता बदलली आहे की विरोधकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे। मला वाटतं प्रशिक्षण तर दोघांनाही देण्याची गरज आहे। विरोधकही काही अतिरेकपणा करत असतील किंवा सरकारही त्या ठिकाणी संवेदनशील नसेल
तर या ठिकाणी सरकारलाही याचे प्रशासन देण्याची गरज आहे की विरोधकांचं म्हणणं मान्य करा किंवा विरोधकांचं म्हणणं ऐकून तरी घ्या. ऐकूनच घ्यायचं नाही असं जर सरकारने ठरवलं असेल तर मग सरकारही तेवढाच जबाबदार आहे. विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीनं लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत आश्वासन दिलं होतं. या आश्वासनांची अधिवेशनामध्ये पूर्तता होईल अशी अपेक्षा होती. पण ना लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये झाला, ना शेतकऱ्यांच्या हातात काही पडलं. ज्या मुद्द्यांशी सर्वसामान्यांना घेणं देणं नाही तेच मुद्दे उकरून काढले गेले. हेच या अधिवेशनाचं दुर्दैवी द्योतक म्हणावं लागेल. सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.